बरं ऐका, कधी तुम्ही विचार केलाय का कैरी कँडी बनवू शकते? जसे आपण आवळा कँडी नेहमीच बनवतो, पण कधी कैरी कँडी ट्राय केली का? तर नसल केली ना तर लगेच करा. 6 ते 8 महिने सहज टिकली जाते. एकदा स्टोअर करून ठेवा आणि 8 महिने खा. तर इथे सर्वात अगोदर कैरी घेतलेली आहे. कैरी जी आहे खूप जास्त आंबट नको आणि कैरी जी आहे छान अशी कडक हवी, म्हणजे खूप अशी बिलबिली वगैरे नको. तर इथे साधारण मी 2 किलो प्रमाणात कैरी घेतलेली आहे. कैरीचे जे वरचे साल आहे ती काढून घेतली आणि अशा पद्धतीने जे आहे कैरीचे तुकडे करून घेतले. आता हे तुकडे जे आहेत खूप जास्त पातळ नको, त्यासाठी थोडेसे आपण आवळा कँडी जेव्हा बनवतो तर आवळा कँडीची फोडी कशी असते तशाच घेतल्या. तर संपूर्ण इथे मी कैरी जे आहे काप करून घेतले. त्यानंतर साधारण 1 तांब्याभर पाणी जे आहे कढईमध्ये टाकलं, त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घातलं आणि खालकी उकळ आली पाण्याला की मग त्यामध्ये आपण हे कैरीचे जे तुकडे आहेत ते घालूया. तर मीठ घातल्यामुळे काय होतं, जे कैरीतले जे व्हिटॅमिन्स मिनरल्स आहेत ते जे आहेत पाण्यामध्ये निघून येत नाही आणि कैरीचा रंग सुद्धा छान राहतो. तर अशा पद्धतीने छान अशा पाण्यामध्ये प्रेस करत राहायची कैरी आणि खालीवर करत जे आहे याला थोडीशी मऊ पडेल इतकी शिजवून घ्यायची, खूप जास्त गाळ करायचं नाही. तर अशा पद्धतीने कैरी जी आहे साधारण 2 मिनिट इतकी शिजवून घेतली. 2 मिनिटानंतर ही कैरी जी आहे छान अशी निथळून एक दुसऱ्या टोपमध्ये किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता इथे 2 किलो कैरीसाठी मी अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि अर्धा किलो साखर जी आहे कैरी गरम आहे तेव्हाच घालून घ्यायची, म्हणजे साखर जी आहे कैरीमध्ये छान मेल्ट होते. आणि आता याला झाकण देऊन 2 दिवस तसंच ठेवायचं. पण दिवसातून 2 ते 3 वेळेस याला खालीवर नक्की करायचं, म्हणजे छान साखरेमध्ये हे कैरी जी आहेत मुरली जाते. 2 दिवसानंतर पाहू शकता तुम्ही साखर मेल्ट झालेली आहे, कैरीचा रंग सुद्धा बदललेला आहे. तर आता याला निथळून एका ताटामध्ये आपण एक एक करून जे आहे स्लाइसेस लावून घेऊया कैरीचे तुकडे. आणि याला जर तुमच्याकडे उन्हाचा सोर्स असेल तर मग साधारण 2 ते 3 तास ऊन देऊन घेतलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग फॅन खाली ठेवा. 2 दिवस फॅन खाली ठेवली तरी सुद्धा कैरी छान सुकते. खूप जास्त कडक करायची नाही, नॉर्मली अशी कैरी जी आहे वाळवून घ्यायची. त्यानंतर वरून थोडीशी पिठी साखर भुरभुरली आणि अशा पद्धतीने ही कैरी कँडी आपली तयार झाली. तर अशी काहीशी कैरी कँडी हवी जशी आवळा कँडी असते तशीच. तर एकदा बनवा, 6 ते 8 महिने स्टोअर करून ठेवा आणि अशा पद्धतीने एकदा कैरी कँडी नक्की ट्राय करा. आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल. महत्त्वाचं म्हणजे पिठी साखर जी आहे जास्त लागत नाही, फक्त पिठी साखर लावल्याने काय होतं आणखीन शेल्फ लाईफ वाढते. तर सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणी बटनावर क्लिक करा. रेसिपी थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा.